इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। कालानी गटागटात तुतारीचं तिकीट जाणार नाही असं मी तुम्हाला 100% सांगतो। उल्हासनगर शहरातील रिपाईचे माजी शहर अध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी झाल्यावर त्यांनी रविवारी टाउन हॉलमध्ये एका बैठकीचे आयोजन केले होते। मात्र या बैठकीला पक्षाचे अनेक निष्ठावंत पदाधिकारी अनुपस्थित राहिल्याने उल्हासनगरच्या राजकीय वर्तुळात चर्चेला जोर आला आहे। भालेराव यांची हकालपट्टी आणि त्यानंतर पदाधिकाऱ्यांची गैरहजेरी यामुळे पक्षात मोठी फूट पडल्याचे संकेत मिळत आहे, ज्यामुळे त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। शनिवारी सायंकाळी भगवान भालेराव यांना रिपाई पक्षातून निलंबित करण्यात आल्याचे पत्र पक्षाकडून जाहीर करण्यात आले। या पत्रानंतर भगवान भालेराव यांनी सोशल मीडियावर रविवारी संध्याकाळी टाउन हॉल येथे बैठक आयोजित करण्याची आली असून निष्ठावंत पदाधिकाऱ्यांनी या बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन केले होते। रविवारी पार पडलेल्या या बैठकीला अवघे 200-250 कार्यकर्त्यांची उपस्थिती असल्याचे दिसून आले। मात्र रिपाईंचे अनेक प्रमुख निष्ठावंत पदाधिकारी या बैठकीला गैरहजर होते। विशेषतः भालेराव यांच्या नेतृत्वाखाली दीर्घकाळ काम केलेले अनेक महत्त्वाचे नेते या बैठकीला उपस्थित नव्हते। या गैरहजेरीने राजकीय चर्चेला उधाण आले आहे। भालेराव यांच्या पक्षातून हकालपट्टीनंतर त्यांच्या पाठीराख्यांची संख्या कमी होत चालली आहे का, यावर अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत। त्यांच्या अनुपस्थितीमुळे भालेराव यांची राजकीय ताकद कमी झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे। या घटनांमुळे रिपाईंच्या अंतर्गत फूट पडल्याचे संकेत मिळत आहेत, ज्यामुळे भालेराव यांची पुढील राजकीय वाटचाल अवघड होऊ शकते। या बैठकीत भगवान भालेराव यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले की उल्हासनगर मधील आयलानी कालानी युग संपवण्यासाठी ते विधानसभा निवडणुकीत उतरणार आहेत। शहरातील समस्या सोडवण्यासाठी आणि लोकांना न्याय देण्यासाठी मला उमेदवारी मिळाली नाही, तरी मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवेन, असे भालेराव यांनी ठामपणे जाहीर केले। त्यांच्या घोषणांमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। मात्र पदाधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे त्यांच्या या लढ्याला अपेक्षित पाठिंबा मिळेल का, यावर संशयता निर्माण झाली। भालेराव यांनी आपल्या भाषणात शहरातील विविध समस्यांचा उल्लेख केला। त्यांनी खराब रस्ते, पाणी टंचाई, अनधिकृत बांधकामे, कचऱ्याचे ढीग, वीज पुरवठ्यातील अनियमितता आणि आरोग्य सुविधांच्या कमतरतेवर भाष्य केले। त्यांनी स्पष्ट केले की आयलानी कालानी युग संपवण्यासाठी आणि शहराच्या विकासासाठी ते लढा देणार आहेत। त्यांच्या या वक्तव्यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांना पाठिंबा दर्शवला, परंतु प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे। भगवान भालेराव यांची रिपब्लिकन पक्षातून हकालपट्टी झाल्यानंतर पक्षात अंतर्गत तणाव वाढला आहे। त्यांच्यावर शिस्तभंगाचे आरोप लावून त्यांना पक्षातून काढण्यात आले आहे। आता त्यांच्या समर्थकांमध्येही फूट पडत असल्याची चर्चा होत आहे। या मेळाव्यात प्रमुख पदाधिकाऱ्यांची अनुपस्थिती हे याचेच ठळक उदाहरण आहे। या घटनेमुळे भालेराव यांची पुढील राजकीय वाटचाल अधिकच गुंतागुंतीची होऊ शकते, असे मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले आहे। भगवान भालेराव यांचा अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय जरी ठाम असला तरी त्यांच्या समर्थकांच्या संख्येवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। पदाधिकाऱ्यांची अनुपस्थिती यामुळे त्यांचा राजकीय प्रभाव कमी होईल का, यावर उल्हासनगरच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे। मला पक्षाने कुठल्याही प्रकारची नोटीस दिली नाही आणि माझ्यावर कुठल्याही प्रकारचे आरोप आहेत का हेही सांगितले नाहीत। फक्त मी 1.5 महिन्यापूर्वी माननीय आठवले साहेबांना भेटलो आणि सांगितलं का बाबा माझं आता वय 52 वर्ष झालेलं आहे, मला विधानसभेची निवडणूक लढायची आहे, आपल्या पक्षाने मला तिकीट द्यावं अशी माझी आपल्याला विनंती आहे। माननीय आठवले साहेबांनी सांगितलं का भारतीय जनता पार्टीची ही जागा असल्यामुळे ती जागा सोडतील अशी मला काही शाश्वती नाही। मग मी त्यांना सांगितलं का मला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांच्या पक्षाकडे जायचं आहे आणि जर तुतारीचं तिकीट मिळालं तर ही निवडणूक मी जिंकू शकतो, या आशयाचं मी आठवले साहेबांना विनंती केली। आठवले साहेबांनी 1.5 ते 2 महिने याच्यावर कुठलाही जाऊ नको, पक्षात सोडून जाऊ नको, माझा खंदा कार्यकर्ता आहेस अशी भूमिका आठवले साहेबांनी सातत्याने घेतली। मग मधल्या काळामध्ये बदलापूरच्या प्रकरणात आठवले साहेब आले होते, तिथे मी त्यांना भेटलो आणि भेटले तिथे त्यांनी मला सांगितलं का तुम्ही पक्षात सोडण्याच्या संदर्भात कुठली भूमिका घेऊ नका। पण अचानक 2 दिवसापूर्वी शहरातले काही लोक आठवले साहेबांना रात्री जाऊन भेटले आणि काही आमचे जे निरीक्षक आहेत त्यांना काही लोक जाऊन भेटले। अशा पद्धतीने काही लोकांनी आमच्या निरीक्षकाच्या माध्यमातून काही उलट-सुलट्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला असेल आणि आठवले साहेबांच्या आदेशानुसार मला पक्षातून निलंबित केलंय
अशाचं काल पत्र व्हायरल झालं. टोटल शहरामध्ये ते फिरलं आणि मलाही माहीत मिळाली. मी संपर्क करण्याचा प्रयत्न केला तर आठवले साहेबांचा संपर्क होऊ शकला नाही. आज ते नागपूरला आहेत, संध्याकाळी आता ते नागपूरहून मुंबईला येत आहेत. त्या संदर्भामध्ये वरिष्ठ पातळीवर माझी चर्चा झाली, PNशी बोलणं झालं. आता ते कुठला निर्णय घेतात, मी त्यांना 1 दिवसाचा निर्णय दिलेला आहे आणि उद्यापर्यंत जर त्यांनी माझा निर्णय घेतला, परत कायम करण्यासंदर्भातला निर्णय घेतला तर रिपब्लिकन पक्षामध्ये मी राहणार आहे. कुठल्या प्रकारे पक्ष बदलण्याचा विषय नाही. परंतु जर साहेबांनी उद्यापर्यंत निर्णय घेतला नाही तर मला पर्यायी माझी राजकीय कारकिर्दीसाठी मला पर्यायी दुसरीकडे जाणं भाग आहे आणि मी येणाऱ्या 2024च्या निवडणुकीमध्ये तिकीट घेऊन निवडणुकीला सामोरे जाणार. मी निवडणूक लढणार आहे एवढं नक्की आहे. काय होईल ते तुम्हाला येणाऱ्या 8 ते 10 दिवसामध्ये समजेल. पितृपक्ष हिंदू धर्माप्रमाणे पितृपक्षाच्या काही अडचणी आहेत, पण मला वाटतं त्या अडचणी मी बौद्ध धर्मीय असल्यामुळे नाही येणार. पण भविष्य काळामध्ये या 2-3 तारखेपर्यंत काहीतरी चित्र वेगळं होईल आणि भगवान भालेराव 2024च्या निवडणुकीला चांगल्या पक्षाकडूनच तिकीट घेऊन उभा राहील एवढं नक्की. मध्यंतरी सुद्धा शरद पवारांची तुम्ही भेट घेतली, एकदा भेटीमध्ये काय चर्चा, तुम्हाला तिकीट देणार होतं? मला 100% तिकीट देण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे. एकमेव उमेदवार असा आहे का त्यांनी सगळं सर्वे केला. सर्वेमध्ये चांगल्या पद्धतीनं मला रेटिंग आलेली आहे आणि या सर्वेमधून सगळ्या गोष्टी समोर आलेल्या आहेत. कारण मी कुठल्या पद्धतीने कुठेही 4 वाजता उठत नाही. मी चांगल्या पद्धतीने सकाळी लोकांची कामं करतो, सामान्य गोरगरिबांच्या लोकांच्या कामांच्यासाठी पुढाकार घेतो आणि अशा पद्धतीमध्ये आणि कुठल्याही प्रकारामध्ये ना भ्रष्टाचारामध्ये माझा हात आहे ना क्राईममध्ये माझा हात आहे. अशा दोन्ही गोष्टी मी अलिप्त आहे. पण उल्हासनगर जे मतदारसंघ आहे हा पूर्वी असं सांगितलं जात होतं का सिंधी समाजाचा मतदारसंघ, सिंधी समाजाची लोकसंख्या जास्त असल्यामुळे सिंधी समाजाचा मतदारसंघ आहे. पण आता परिस्थिती बदललेली आहे. या मतदारसंघामध्ये 141 मध्ये सिंधी समाजाची फक्त 71,000 आमची मतं आहेत आमच्या समाज बांधवांची आणि उरलेली 1,85,000 मतं ही नॉन सिंधी समाजाची आहेत. हे सर्व वर्गीकरण जर केलं पाहता तर इथे नॉन सिंधी उमेदवार जर सिंधी समाजाचा पाठिंबा हा चांगल्या पद्धतीने आपल्याला मिळू शकतो. लोकांना नको कालानी ना ऐलानी अशी भूमिका उल्हासनगरच्या जनतेची आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये उल्हासनगरमध्ये कालानी आयलंडला बाजूला सारून नवीन आमदार, नवीन चेहऱ्याचा आमदार विकासाच्या दृष्टिकोनातून क्राईमच्या खतम करण्याच्या दृष्टिकोनातून आणि भ्रष्टाचार मुक्त उल्हासनगर करण्यासाठी नवीन उमेदवार निवडून देतील अशी मला आशा आहे. आपल्याला मी सांगितलं गेली 10 ते 12 दिवस थांबा, आपल्याला सगळ्या वस्तुस्थिती समोर येईल. 10-12 दिवस थांबा, बघा काय होते. तर प्रवेश करण्याच्या पूर्वी तुम्हाला मी सांगेन, आपल्याला दिसेल काय गोष्टी घडतात त्या सविस्तर. या 2-3 तारखेपर्यंत फक्त मला तर वेट अँड वॉचच्या भूमिकेत जर मला कालानी गटाकडे तुतारीचं तिकीट जाणार नाही असं मी तुम्हाला 100% सांगतो.